विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत। आता भूगोल म्हणजे काय, तर भूगोल म्हणजे एक शास्त्रच आहे। भूगोल या विषयाचा अभ्यास करताना आपण पृथ्वीचं स्वरूप आणि तेथील प्राकृतिक घटक यांचा अभ्यास करत असतो। अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर भूगोल म्हणजे पृथ्वीवरील विभिन्नतेचा मानवीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजेच भूगोल। तर आपल्या 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये 4 क्षेत्र आपल्याला अभ्यासायची आहेत। तर ती 4 क्षेत्र कोणती, तर पहिलं क्षेत्र आहे सामान्य भूगोल, दुसरं क्षेत्र आहे प्राकृतिक भूगोल, तिसरं आहे मानवी भूगोल आणि चौथं जे क्षेत्र दिलेलं आहे ते आहे प्रात्यक्षिक भूगोल। तर हे जे आता तिसरं क्षेत्र यामध्ये आपण बघतो आहे मानवी भूगोल, याच्या मध्ये येणारं पाठ म्हणजे आपला पाठ 7वा मानवी वस्त्या। आता आपण 10व्या वर्गातील पाठ 7वा मानवी वस्त्या या पाठाचा अभ्यास करूया, हा पाठ शिकूया। मानवी वस्त्या या पाठामध्ये आपल्याला 2 भाग आपण केलेले आहेत। त्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण वस्त्या आणि त्यांची रचना हा भाग अभ्यासणार आहोत। तर दुसरा जो भाग आहे त्यामध्ये आपण नागरीकरण हा भाग अभ्यासणार आहोत। तर पहिला जो भाग आहे मानवी वस्त्या व त्यांची रचना, तर वस्त्या आणि त्यांची रचना हा भाग अभ्यासत असताना आपल्याला तुलना करायची आहे। भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची आपण इथे तुलना करणार आहोत। तर वस्त्या आणि त्यांची रचना हा भाग अभ्यासताना आपल्याला आपल्यासमोर जी आता प्रतिमा येईल ती बघायची आहे। इथे आपल्याला भारतातील ज्या वस्त्या आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत। त्यातील एका प्रकारच्या वस्तीचं हे छायाचित्र आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत आहे। तर ह्या ज्या प्रकारच्या वस्त्या आहेत ह्या खूप विस्तीर्ण परिसर आहे आणि एका ठिकाणी वस्ती ही केंद्रित झालेली आहे। तर अशा ज्या वस्त्या आहेत भारतातल्या यांना आपण केंद्रित वस्त्या असं म्हणतो। आता केंद्रित वस्त्यांची जर व्याख्या सांगायची झाली तर काय म्हणायचं की एखादा केंद्रबिंदूभोवती तयार झालेल्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांना आपण केंद्रित वस्त्या असं म्हणत असतो। आता या केंद्रित वस्त्या भारतामध्ये कुठे कुठे आढळतात, तर केंद्रित वस्त्या भारतामध्ये आपल्याला नदीचे जे खोरे आहेत, नर्मदा नदीचे खोरा आहे त्याच्यामध्ये आपल्याला केंद्रित वस्ती दिसून येईल। गंगा नदीचं खोरं आहे, सिंधू नदीचं खोरं आहे, तेथे देखील आपल्याला केंद्रित वस्त्या या आढळून येतात। त्यानंतर झारखंड आहे, छत्तीसगडमधला छोटा नागपुरी मधील पठारी प्रदेश आहे, तिथे सुद्धा आपल्याला केंद्रित प्रकारच्या वस्त्या या भारतामध्ये आढळून येतात। त्यानंतर महाराष्ट्रातील पठारी प्रदेश आहे, येथे सुद्धा आपल्याला केंद्रित प्रकारच्या वस्त्या आढळून येतात। त्यानंतर ओव्हरऑल सांगायचं झालं तर जिथे शेती संपन्न असा प्रदेश आहे, सुपीक जमीन आहे आणि खूप चांगली शेती जिथे होऊ शकते म्हणजेच व्यापारी शेतीचा जो प्रदेश आहे अशा ठिकाणी आपण आपल्याला भारतात केंद्रित वस्त्या या आढळून येतात। तर केंद्रित वस्त्या म्हणजे काय, तर एका केंद्राभोवती तयार झालेल्या वस्त्या म्हणजेच केंद्रित वस्त्या। त्यानंतर 2 प्रकारच्या वस्त्या आहेत असं मी सांगितलं तुम्हाला। म्हणजे दुसऱ्या प्रकारची जी वस्ती आहे त्याचं छायाचित्र आपण इथे घेतलेलं नाही आहे, पण तरी मी तसं तुम्हाला सांगू शकते की केंद्रित वस्त्यांमध्ये कसं की खूप विस्तीर्ण परिसर आणि एका केंद्राभोवती वस्ती जमा झालेली। तर विखुरलेल्या वस्त्या कशा असतात की विस्तीर्ण परिसर असतो आणि अगदी छोट्या प्रमाणात वस्त्या तिथे असतात। छोट्या प्रमाणातल्या वस्त्या म्हणजे अगदी छोट्या छोट्या वस्त्या आणि त्या विखुरलेल्या असतात। खूप दूरपर्यंत तिथे कुठलीही अशी बाकी कुठलीही डेव्हलपमेंट तिथे झालेली नसते, म्हणजे जो भाग राहण्याकरिता अनुकूल नसतो अशा प्रदेशांमध्ये या प्रकारच्या विखुरलेल्या वस्त्या ज्या आहे त्या आपल्याला आढळून येतात। आता विखुरलेल्या वस्त्या ज्या आहे भारतात त्या कुठे आढळून येतात, तर हिमालयाचा उतार जो आहे म्हणजे उतारांचे जे प्रदेश आहे भारतातील तेथे आपल्याला या विखुरलेल्या वस्त्या आढळून येतात। पश्चिम घाटाचा जो उतार आहे तिथे सुद्धा भारतात विखुरलेल्या वस्त्या या आढळून येतात। ईशान्य भारतामधला टेकड्यांचा प्रदेश आहे आणि म्हणजे टेकड्यांच्या प्रदेशांमध्ये सुद्धा सर्वच भारतामध्ये विखुरलेल्या वस्त्या या आढळून येतात। त्यानंतर पूर्व घाट आहे म्हणजे घाटांचे सर्वच प्रदेश जे आहे भारतातील तेथे आपल्याला या विखुरलेल्या वस्त्या या आढळून येतात। त्यानंतर राजस्थानचा पश्चिमी भाग आहे किंवा वाळवंटी भाग आहे तिथे सुद्धा आपल्याला या विखुरलेल्या वस्त्या आढळून येतात। त्यानंतर कच्छचं वन आहे किंवा वनच्छादित जे प्रदेश आहे तिथे सुद्धा आपल्याला या विखुरलेल्या ज्या वस्त्या आहे या आढळून
येत असतात भारतामध्ये. तर आता या आपण भारतातल्या दोन्ही प्रकारच्या वस्त्या बघितल्या, केंद्रित वस्त्या आणि विखुरलेल्या वस्त्या. आता आपण थोडं तुलनात्मक अभ्यास करायचा असल्यामुळे थोडं ब्राझीलकडे जाऊया. तर ब्राझीलमध्ये कशा प्रकारच्या वस्त्या आढळतात, तर त्यासाठी आपण हे चित्र जे आहे आपल्या आता स्क्रीनवर येत आहे ते बघूया. हे ब्राझीलचं ॲमेझॉन खोऱ्यातील चित्र आहे. आता ॲमेझॉन खोऱ्यातील चित्र घेण्याचं कारण काय, तर हे आपण उपग्रहाने घेतलेलं चित्र आहे. उपग्रहाने घेतलेलं चित्र म्हणजेच गुगल मॅपच्या साहाय्याने घेतलेलं हे गुगल अर्थच्या साहाय्याने घेतलेलं हे चित्र आहे. त्यालाच आपण उपग्रहाने घेतलेलं छायाचित्र असं म्हणत असतो. तर हे ॲमेझॉन खोऱ्यातील हे जे छायाचित्र आहे हे बघताना तुमच्या असं लक्षात येईल की ब्राझील हा देश जो आहे तो जास्तीत जास्त त्या ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्येच त्याचा जास्तीत जास्त भाग येतो. ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये ब्राझीलचा जास्तीत जास्त भाग येतो. आणि इथल्या ज्या वस्त्या आहेत त्या कशा आहेत, तर आपल्याला इथे दिसतं आहे विस्तीर्ण परिसर आहे आणि एका ठिकाणी इथे वस्ती आपल्याला दिसते आहे आणि खूप दूरवर असं काही दिसत नाही आणि मग खूप दूर गेल्यावर अशी आणखी एक वस्ती दिसते आहे. तर अशा ज्या वस्त्या आहेत अशा बघताना आपल्याला असं वाटतं की हा अगदी तात्पुरत्या स्वरूपाच्या वस्त्या असतील, कारण की तिथे अजिबात कुठलीही डेव्हलपमेंट झालेली आपल्याला दिसत नाही. कारण काय आहे याचं की हा पूर्ण वनच्छादित असा प्रदेश आहे आणि जंगलाने व्यापलेला असल्यामुळे तिथे राहण्यासाठी वातावरण ही हवामान तर आहेच नाही व्यवस्थित, म्हणजे हवामान दमट आहे तिथलं आणि दळणवळणाच्या सोयीसुविधा नाही. मुख्य प्रवाहापासून हे खूप दूर आहेत, म्हणजेच ग्रामीण भाग आहे आणि तिथे जो आहे प्रदेश तो शेतीसाठी सुद्धा उपयुक्त असा नाही. शेतीसुद्धा तिथे व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे हे जे ठिकाणं आहेत हे फारसे अनुकूल नाहीत. त्यानंतर ब्राझीलमध्ये दुसऱ्या वेगळ्या प्रकारच्या आणखी जर शहरं पाहिले तर ते म्हणजे आता साओ पावलो शहर आपल्याला दिसत आहे. प्रचंड जिथे जनसंख्या आहे आणि खूप मोठं शहर साओ पावलो आणि रिओ दी जानेरो हे दोन जे शहरं आहे ब्राझीलची अगदी जागतिक पातळीवर आपल्याला म्हणता येईल की अगदी वरच्या क्रमांकाची ही दोन शहरं आहेत. म्हणजे आपण जर जगातले शहरं जर पाहिले मोठे मोठे तर त्यात यांचा नक्कीच वरचा क्रमांक हा लागतो. तर आता एवढी ब्राझील जो आहे तो ग्रामीण भागात अगदी म्हणजे विरळ वस्त्या आहेत तिकडे आणि शहरी भाग जो आहे अगदी गजबजलेला आहे. याच्यानंतरचं आपण जर चित्र बघितलं तर आपल्या लक्षात येतं हे साओ पावलो शहराचं चित्र आहे. तुम्हाला दिसतं आहे स्क्रीनवर की अगदी गजबजलेलं असं हे शहर, तिथे अगदी रिकामी जागा आपल्याला दिसतच नाही आहे. तर अशा ठिकाणी असं हे जे मोठं शहर आहे असंच सेम ते रिओ दी जानेरो दुसरं शहर आहे ब्राझीलचं हे आहे. तर हे जे शहर आहे समुद्र किनाऱ्यावर वसलेले हे शहर आहेत. आता हे समुद्र किनाऱ्यावर वसलेले शहर आहेत आणि एवढे गजबजलेले आहेत. तेच ग्रामीण भागाकडे गेलो तर तिथे एवढा डेव्हलपमेंट किंवा विस्तार झालेला आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण असं आहे, त्याच्यामागे इतिहास आहे की जे लोक ब्राझीलमध्ये जे आले पूर्वी तर ते समुद्रमार्गाने आले आणि समुद्रमार्गाने आल्यामुळे तिथले ते त्या समुद्र किनाऱ्यावरच ते स्थायिक झाले आणि त्यांनी तिथेच वसाहती केल्या. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरची जी शहरं आहे ब्राझीलची ती आपल्याला खूप जास्त प्रमाणात अशी गजबजलेली दिसतात. तर तेच ग्रामीण भागातील शहरं आपण आधी बघितलीच की अगदीच तुटक वस्त्या तिथे आपल्याला आढळून येतात. तर हे जे शहर आहे हे जगातील सर्वात मोठं शहर असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर ही आपल्यासमोर जी प्रतिमा आहे ही ब्राझीलची राजधानी जी आहे ब्राझिलिया याची ही प्रतिमा आहे. आता ब्राझिलिया जी आहे या इथे आपल्याला हे चित्र थोडं वेगळं दिसतं. रिओ दी जानेरो नंतर ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया. हे आता आपण जे बघितलं ते रिओ दी जानेरोचं चित्र होतं. आता ही जी आहे हे चित्र हे ब्राझीलच्या राजधानीचं आहे ब्राझिलिया. आता ब्राझिलिया राजधानीचं चित्र थोडं वेगळं आहे. ते दोन शहरं जे आहे ते अगदी समुद्र किनाऱ्यावर आहे, पण हे जे आहे हे वसवलेलं आहे आणि मध्यवस्तीत आहे. त्यामुळे इथलं चित्र थोडं वेगळं आहे. तर अशा प्रकारे जर आपल्याला ब्राझीलच्या ग्रामीण भागाबद्दल बोलायचं झालं तर ग्रामीण भाग राहण्यासाठी अनुकूल नाही.
असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तेथील हवामान जे आहे ते दमट आहे आणि ते सुद्धा अनुकूल नसल्यामुळे तिथे देखील राहणाऱ्यांची संख्या जी आहे कमी आहे आणि वस्ती कमी आहे. त्यानंतर जंगली प्राण्यांचा तिथे त्रास आहे, कारण की ॲमेझॉनच्या खोऱ्याच्या आतमध्ये जे पूर्ण वनच्छादित प्रदेश आहे तिथे या वस्त्या आहेत, तिथे जंगली प्राण्यांचा त्रास हा होणारच. त्यानंतर वाहतुकीच्या सोयीसुविधा तिथे उपलब्ध नाहीत, तसेच शेती व्यवसायही तिथे चांगल्या प्रकारे करता येत नाही. असा हा ब्राझीलचा ग्रामीण भाग. आपण ब्राझील आणि भारताचा जेव्हा तुलनात्मक अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये काय होतं की भारतामध्ये ज्या वस्त्या आहेत त्या ग्रामीण आणि शहरी भागात एवढं अंतर नाही आहे, पण ब्राझीलचा जो भाग आहे याच्यामध्ये बरंचसं अंतर आढळतं. म्हणजे ग्रामीण भागात अगदीच स्लम असा एरिया आहे आणि शहरी भाग हा खूप जास्त डेव्हलप झालेला आपल्याला इथे दिसून येतो. तर याच्यामध्ये जेव्हा आपण तुलनात्मक अभ्यास करतो दोन गोष्टींचा, तेव्हा आपल्याला काय जाणवतं की आपण 3 घटकांवर जास्तीत जास्त येथे भर दिलेला दिसतो. पहिलं म्हणजे तेथील दोन्ही देशातलं हवामान, दुसरं येथील आर्थिक व्यवसाय कोणते आहेत ते, त्यानंतर प्रदेशातील वनस्पती जीवन इत्यादी घटक आपल्याला इथे वनस्पती जीवन त्याबरोबरच त्यांचं अनुकूलन हे 3 घटक जे आहे हे आपल्याला दोघांचा जेव्हा तुलनात्मक अभ्यास करतो तेव्हा आपल्याला प्रभावी ठरलेले दिसून येतात. तर अशा प्रकारे आपण ब्राझील आणि भारत यातील वस्त्या व त्यांची रचना हा भाग इथे अभ्यासलेला आहे. आता आपण दुसरा भाग अभ्यासूया. मानवी वस्त्या भाग 2 मध्ये आपण नागरीकरण. आता नागरीकरण म्हणजे काय, तर नागरीकरण म्हणजेच शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या. तर शहरांमध्ये किती लोक राहतात यावरून त्या राष्ट्राची किती डेव्हलपमेंट झाली आहे किंवा प्रगती झाली आहे हे सुद्धा ठरवलं जातं. म्हणजेच काय की नागरीकरण हे एक विकासाचं प्रतीक सुद्धा आपण मानतो. त्यानंतर लोकसंख्या विस्तार आणि विकासाचा दर हे देखील आपण नागरीकरणावरूनच ठरवत असतो. मग शेवटी नागरीकरण म्हणजे काय, तर शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या. तर भारताचा जर विचार केला तर भारताचं नागरीकरण हे खूप जास्त प्रमाणात झालेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे भारताचं 1961 पासून जर नागरीकरण पाहिलं तर खूप जास्त झपाट्याने याचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. तर यासाठी आपण पुस्तकात जो आलेख दिला आहे तो बघूया. तर भारताचा नागरीकरणाचा कल हा कसा होता. 1961ला आपल्याला असं इथे दिसून येतं की भारताचं नागरीकरण हे केवळ 18% झालेलं होतं. 18% झालं म्हणजे काय की फक्त 18% ही लोकसंख्या जी आहे ही शहरी भागात इथे राहत होती. त्यानंतर 1971ला आपल्याला दिसतं की फारच कमी असं नागरीकरण इथे झालेलं आहे भारतामध्ये. तिथे 18.2%च नागरीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरच्या दशकामध्ये 1981 मध्ये 23.3, नंतर 1991 मध्ये 25.7 आणि 2011चा जर आपण आलेख बघितला तर अगदी 31.2 म्हणजे 18 वरून 31 वर गेलेलं हे 50 वर्षातलं नागरीकरण हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे असं आपण इथे म्हणू शकतो. तर भारतामध्ये सर्वात जास्त नागरीकरण झालेलं राज्य कोणतं असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नागरीकरण भारताचं झालं असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल, पण भारतातले जे प्रत्येक एवढे राज्य आहेत तिथे नागरीकरण प्रत्येक राज्यात झालं असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार नाही, कारण की भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये नागरीकरण झालेलं नाही. भारतातील दक्षिण भागात जी राज्य आहेत जशी की गोवा आहे, गोवा हे सर्वात जास्त नागरीकरण झालेलं भारतातील राज्य आहे. याचं कारणही तसंच आहे, कारण की गोव्यातील 62% जी लोकसंख्या आहे ही शहरी भागात राहते. आणि त्यानंतर नागरीकरण महाराष्ट्राचं सुद्धा झालेलं आहे. महाराष्ट्रात 50% किंबहुना त्याहूनही अधिक नागरीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर केरळ आहे, केरळमध्ये सुद्धा नागरीकरण झालेलं आहे. छत्तीसगड आहे, इथे सुद्धा नागरीकरण झालं आहे. परंतु
हे जेव्हा आपण बघतो नागरीकरण, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की भारताचा जो दक्षिणेकडील भाग आहे त्याचं नागरीकरण हे सर्वात जास्त प्रमाणात झालेलं आपल्याला आढळून येतं. तर उत्तरेकडची जी राज्य आहेत तिथे मात्र नागरीकरणाचा दर हा फारच कमी आपल्याला दिसून येतो. त्यामुळे भारतातील काही राज्य ही ग्रामीण राज्य असं सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. आता पश्चिमेकडील राज्य बघा, जिथे राजस्थान सारखा प्रदेश येतो. आता राजस्थान हे राज्य जे आहे हे देखील जास्त नागरीकरण झालेलं राज्य नाही. तसेच पूर्वेकडील ईशान्येकडील राज्य बघा, पूर्व भागातील ईशान्येकडची राज्य बघा, तिथे सुद्धा आपल्याला नागरीकरण फारसं झालेलं दिसत नाही. आपल्या पुस्तकामध्ये भारताच्या नागरीकरणाचा नकाशा फक्त आलेख दिला आहे, पण राज्यनिहाय जो नकाशा असतो तो आपल्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला नसल्यामुळे तो तुम्ही थोडासा सर्च करून बघावा, म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की कुठल्या राज्यामध्ये नागरीकरण झालं आहे आणि कुठे झालेलं नाही. तर गोव्यामध्ये किती झालं आहे? 62%, म्हणजे सर्वात जास्त नागरीकरण झालेला जर राज्य कोणतं असेल भारतातलं तर ते गोवा आहे. दुसरं आहे महाराष्ट्रात 50%च्या वर. त्यानंतर छत्तीसगडमध्ये झालेलं आहे. नागरीकरण कुठे झालं नाही ते म्हणजे उत्तरेकडच्या भागात, आणि उत्तरेकडच्या भागात म्हणजेच इकडे राजस्थान वगैरे इथे सुद्धा नागरीकरण आपल्या इथे झालेलं नाही. तर असंच आपण जर नकाशा जर याचा नागरीकरणाचा पाहिला राज्यनिहाय तर त्यावरून आपल्याला ही विस्तृत माहिती घेता येते. त्यानंतर आपण ब्राझीलविषयी तुलनात्मक अभ्यासाचा ब्राझीलशी करूया. भारताच्या नागरीकरणाचा ब्राझीलशी जर तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की ब्राझीलचा जो नागरीकरणाचा वेग आहे हा प्रचंड आहे भारताच्या तुलनेत. कारण भारताचं जे नागरीकरण झालं 50 वर्षात ते ब्राझीलच्या तुलनेत काहीच नाही, आणि ब्राझीलचं जे नागरीकरण झालं आहे ते खूप जास्त आहे. 80-90% त्यांचं नागरीकरण झालेलं आहे. पण तिथे जे असंतुलन आहे ते भारतामध्ये नक्कीच नाही. ब्राझीलमध्ये ग्रामीण भागात बिलकुलच नागरीकरण झालेलं नाही, आणि शहरी भागात हे खूप जास्त नागरीकरण झालेलं आहे. जसं आपण मगाशी साओ पावलो आणि रिओ दी जेनेरो हे 2 शहरं पाहिले तर ही खूप जास्त लोकवस्तीची शहरं आपल्याला त्या ब्राझीलमध्ये आढळून आली, आणि ही जागतिक क्रमवारीत अगदी मोठी मोठी शहरं आपल्याला दिसून येतात. त्यांचा नंबर तिथे जागतिक क्रमवारीत सुद्धा मोठ्या शहरांमध्ये आणि जास्त नागरीकरणामध्ये लागतो. तर ब्राझील जे आहे तिथे सुद्धा काय आहे की ग्रामीण भाग जो आहे तो अजिबातच नागरीकरण झालेला नाही. इथे आपल्याला साओ पावलो दिसतं आहे, रिओ दी जेनेरो अगदीच चिंचोळी पट्टी आहे या भागात, पण वस्ती मात्र भरपूर आहे. इथे वस्ती असण्याचं कारण काय आहे? एवढी जास्त रश तिथे का आहे? तर तिथे जरी राहण्यासाठी जागा कमी असेल तरी तिथली जी जमीन आहे ती इतकी सुपीक आहे की तिथली जी लोकसंख्या आहे ती सहज तिथे जगू शकते, म्हणजे त्यांना बाकी कुठे जायची गरज नाही. आणि हे साओ पावलो हे सगळ्यात मोठं शहर आहे इथलं. त्यानंतर आपल्याला भारतासोबत याची तुलना करायची आहे. तर तुलना करताना आपल्याला असं लक्षात येतं की इथे पारा जे आहे हे बिलकुलच नागरीकरण झालेलं प्रदेश नाही आहे. आणि त्यानंतर इथे एक मॅनॉस आहे, याच्यात सर्वात जास्त नागरीकरण, जो डार्क गुलाबी रंग आपल्याला इथे दिसतो आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त नागरीकरण ब्राझीलमध्ये झालेलं आहे. जसं की साओ पावलो आहे, रिओ दी जेनेरो आहे, गाइयास आहे, मॅनॉस आहे. हे मॅनॉस हे एक बंदर आहे, हे पश्चिम किनाऱ्यावर वसलेलं आहे. हे बंदर सोडलं तर या भागात कुठेही जास्तीत जास्त नागरीकरण झालेलं आपल्याला दिसून येत नाही. त्याचबरोबर पारा आहे, इथे अजिबातच नाही. मारानोआ आहे, इथे अजिबातच आपल्याला नागरीकरण झालेलं दिसत नाही. पियाउई आहे, इथे सुद्धा आपल्याला नागरीकरण झालेलं आपल्याला अजिबात दिसून येत नाही. तर यावरून आपल्याला हे कळतं की ब्राझीलचं जरी नागरीकरण खूप जास्त झालेलं आपल्याला इथे दिसत असेल 100% वगैरे, तरीही जर तुलनात्मक अभ्यास करायचा झाला तर ब्राझीलमध्ये जेवढं काही असंतुलन आपल्याला दिसून येत आहे तेवढं असंतुलन भारतामध्ये नक्कीच दिसत नाही. म्हणजेच सांगायचा उद्देश असा आहे की ब्राझील आणि भारतामध्ये संतुलित असं नागरीकरण आहे.
पण ब्राझीलमध्ये हे संतुलन राखताना त्यांना खूप कठीण जात आहे आणि त्यामुळेच आपल्या असं लक्षात येतं की ब्राझीलचा जो नागरीकरणाचा वेग आहे 2020 नंतर थांबल्यासारखा आपल्याला तिथे दिसून येतो. 2020 म्हणजे अलीकडच्या दशकामध्ये अगदीच तिथे नागरीकरण झालेलं नाही आणि ह्या नागरीकरणाचा परिणाम ब्राझीलवर थोडासा वाईट झालेला आहे की तिथलं जे आहे वातावरण ते तिथलं बिघडलेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच म्हणण्याचा उद्देश असा आहे की 2020 नंतर जे नागरीकरण तिथे थांबलेलं आहे म्हणजेच त्यांची जी प्रगती झाली खूप जास्त. समजा हे 2 शहरं आहे साओ पावलो रिओ दी जेनेरो यांचा जर अभ्यास केला तर खूप जास्त लोकसंख्या तिथे झाली आणि इयत्ता 9वीमध्ये आपण शिकलेलोच आहे की जेव्हा नागरीकरण होते तेव्हा त्या देशाचा विकास होतो, पण त्यासोबतच जर जास्त नागरीकरण होत असेल तर त्यासोबतच काही दुष्परिणामही तिथे होत असतात. तर त्याच प्रकारे या 2 शहरांमध्ये सुद्धा आपल्याला असं बघायला मिळतं की नागरीकरण तर तिथे झालेलं आहे पण तिथे लोकसंख्या वाढली. मग लोकसंख्या वाढली तर काय झालं की बेरोजगारी वाढली आणि बेरोजगारी वाढली तर काय होणार, गुन्हेगारी वाढणार. गुन्हेगारी वाढली तर सामाजिक असंतुलन निर्माण होते आणि सामाजिक असंतुलन निर्माण झालं तर जे तिथे झोपडपट्टी जी आहे ती सुद्धा निर्माण होते. झोपडपट्टी निर्माण झाल्यामुळे प्रदूषण वाढतं आणि प्रदूषण वाढल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य हे बिघडतं आणि सामाजिक स्वास्थ्य जिथे नसेल तिथे नक्कीच विकास थांबेल आणि त्यामुळेच जेवढं नागरीकरण जास्त झालं तर तेवढंच तिथे दुष्परिणामही दिसून येत आहेत. तर अशा प्रकारे आपण भारत आणि ब्राझील या 2 देशांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. यावरून आपण एक शेवटचं असं हे काढू शकतो मत की भारतात असंतुलन नाही आहे नागरीकरणामध्ये पण ब्राझीलमध्ये खूप जास्त असंतुलन आपल्याला दिसून येतं, म्हणजेच शहर आणि ग्रामीण भागामध्ये. तर यामध्ये मी तुम्हाला काही गृहपाठ दिलेला आहे तो तुम्ही करायचा आहे. तर या गृहपाठामध्ये तुमच्या पहिल्याच पाठाचं जे पहिलंच पान आहे त्याच्यावर दिलेलं आहे की सोयीसुविधा ग्रामीण आणि नागरी. याच्यामध्ये पुस्तकामध्येच तुम्ही टिक करायचं आहे की ग्रामीण भागात कोणत्या सोयीसुविधा असतात आणि नागरी भागात कुठल्या सोयीसुविधा असतात. आता पेट्रोल पंप घ्या, पेट्रोल पंपाचं उदाहरण ग्रामीण भागात असतो का, असेल तर तिथे टिक करायची, ग्रामीण नागरी भागात असेल तर तिथे टिक करायची. असंच हे चित्रपटगृहे, आठवडी बाजार, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस चौकी, कला दालन, ग्रामपंचायत हे कोणत्या भागात असतात आणि नसतात याचा आपल्याला टिक करायची आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे रेषालेख तयार करा. आता इथे तुम्हाला रेषालेख तयार करायचा आहे आणि अभ्यास करून त्यातील खालील बाबींची प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तर हा रेषालेख दिला आहे ब्राझीलचा. ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी 1960 ते 2010. तर आता हा रेषालेख तयार करताना तुम्हाला काय करावं लागेल की पहिले आलेखाचा पेपर घ्यावा लागेल. त्यातील एक्स अक्ष आणि वाय अक्ष असे 2 अक्ष आपल्याला घ्यावं लागेल. तर एक्स अक्षामध्ये आपण काय घेऊ तर ब्राझीलची नागरी टक्केवारी वर्ष घेऊ आपण एक्स अक्षामध्ये आणि वाय अक्षामध्ये काय घेऊ आपण तिथली ही जी टक्केवारी आहे ती. अशा प्रकारे आलेख तयार झाला रेषालेख. त्यानंतर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. आकडेवारीतील वर्षांतर किती आहे. आता हे तुम्ही सहज सांगू शकता की 1960 ते 1970 म्हणजे आकडेवारीतील अंतर किती आहे 10 वर्षांचं आहे. त्यानंतर कोणत्या काळात नागरीकरण वेगाने झालेले आपल्याला आढळते तर ते आपण इथून काढून सांगायचं आहे की 1960 ते 1970 किती नागरीकरण आहे तर 1970 ते 1980 याच्यामधले किती अंतर आहे हे बघून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. त्यानंतर आलेखाचं विश्लेषण करणारी 5 वाक्य लिहा. आता विश्लेषण कसं करायचं आलेखाचं तर विश्लेषण असं करू शकतो की 1960ला किती आहे 47.1 ही टक्केवारी आहे. त्यानंतर
सर्वात कमी कुठे आहे 2000 ते 2010 या दशकामध्ये. अशा प्रकारचं वाक्य आपण लिहू शकतो इथे की 2000 ते 2010 या दशकामध्ये सर्वात कमी नागरीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण स्वाध्यायातील काही प्रश्न जे आहेत ते बघूया. तर याच्यामध्ये एक असे प्रश्न दिले आहे की अचूक पर्याय चौकटीसमोर टिकची खूण करायची आहे बरोबरची. तर यामध्ये दिलं आहे पहिलं, वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबींशी निगडित आहेत. आता वस्त्यांचं केंद्रीकरण कोणत्या बाबीशी निगडित आहे? समुद्र सानिध्य, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता आणि हवामान असे 4 ऑप्शन आहेत. तर पाण्याची उपलब्धता असं याचं उत्तर इथे येतं. ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? तर ब्राझीलच्या आग्नेय भागात आपल्याला केंद्रित प्रकारची वस्ती आढळते, त्यामुळे केंद्रितवर आपल्याला टिक करायची आहे. त्यानंतर भारतातील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो? तर डोंगराळ प्रदेशात. हा जो ऑप्शन आहे याला टिक करायचं आहे. नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते म्हणजेच काय? तर शेतीयोग्य जमीन जिथे आहे तिथे. त्यानंतर ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते? तर सर्वात कमी नागरीकरण जर ब्राझीलमध्ये कुठे असेल तर या ऑप्शनमधनं पारा हा ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे. त्याचबरोबर यात काही भौगोलिक कारणं आणि थोडक्यात उत्तरं द्या असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर हा स्वाध्याय तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे लिहायचा आहे. एकदा आपण या पूर्ण पाठाला रिवाईज करूया. या पाठामध्ये आपण 2 भाग शिकलो, ते म्हणजे पहिलं मानवी वस्त्या व त्यांची रचना आणि त्याचा तुलनात्मक अभ्यास केला भारत आणि ब्राझील याचा. त्यानंतर दुसरा शिकलो आपण नागरीकरण. नागरीकरण म्हणजे काय? तर शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजेच काय होते? नागरीकरण. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इथे आपण हा पाठ असा समजून घेतला आहे थोडक्यात. तर तुम्ही निश्चितच त्याचा अभ्यास कराल आणि अभ्यास हा गुणांसाठी करायचा नसून आपण ज्ञानासाठी हा अभ्यास करायचा आहे आणि हा भाग समजून घ्यायचा आहे. धन्यवाद.